आज शासन का आहो मी त्याच्याकडे पाहूनच किव येते डोळ्या आहे का नाही आहे माफी मागतो तुमचा आता तुम्हाला माफी मागून तुम्ही ना गेले असते झालं होतं काम ना पण आता तुम्ही पाणी पिलं तर मी काही पेट्रोल नाही पहिले हिशोबानं पाणी प्यायचं कमी प्यायचं आता तिथं सुटल्यावर घरी गेला जास्त पिऊन द्यायला लागतं का पाणी नाही तर बोलता तर तुला कोणाला सांगितलं आता घरी गेल्यावर पिऊन घ्या तर मार लावा अगावच्या धंदे नका करत पाणी म्हटलं पाणी कीर्तनात जायचा कथेत जायचा तुम्ही पाणी पिऊन जा मा कीर्तनात तुम्ही पहिले सेन महाराज विचार जेवलं पण पाणी नाही पिलं मला माहिती होतं कीर्तन आपला किती वाजलेलं किती नाही या गावात काही ख्याती आहे रात्रभर कीर्तन केलं होतं म्हणून लोक काची पडले आहे मला तुम्ही आले म्हणून सोडलं तुम्हाला नाही ना झालं होतं काम त्या मावल्याला तू काहीच नाही म्हणून हे करून घ्या लागतं कोर्स होमवर्क घरी गेल्यावर तुम्ही भजन नाही करा आम्हाला माहिती आहे तुरीच्या शेंगा सोडा कापूस यायचा का स्वयंपाक करा कुठं वेळ आहे तुम्हाला म्हणून इथं तो कोर्स पुरा करा भजन करा जमावर नाही इथं दोनच एकच तुम्ही किती फक्त चेंगले प्रसन्न दिसले पाहिजे कोण नाराज नाही पाहिजे आता किती वाजले 11:15 वाजले तरी कोणी म्हणून का इथं कोणी झामर झुमर आहे का कोणी कमी नाही डॅमेज द्या उठ नाही कुठून सर्वांचे परीक्षाच आहे ते हे हा बोंगे असा बसला कन्यादेवीच्या इथं अरे चुरी भजन नाही केलं बरोबर म्हणे येथे भजन प्रमाण काय थोडं जाणावे ते या गावात का भाऊराव येते का आता नका येऊ भरला मंडप कीर्तन मी काय गंमत रंगली तर धरून झोपेतून येते नाही तर रामचंद्र बाबाजीनं नागपूरकरांना गावात होत्या गमती निगळे ठेवलं पोहाचं कीर्तन पुऱ्या गमती तोडून टाकल्या कमी बसतात असं तो पोहा रामचंद्र महाराज नागपूरकर तुमचा जास्त कस नाही पाहत पण एकच मिनिट भजन करा पण असं करा का त्याला म्हणतात भजन विठोबार Oh,
पुऱ्या लोकांच्या वाट्याला एवढे वाटा लावले पण एकट्यानंच केलं बरं. त्यांना बिलकुल काही लाज ठेवली नाही भजन करताना. त्यांना आपल्या रंगात पूर्ण रंगला. त्याचा दोष नाही आहे. काही साधारण असती नाही तर तो बॉयला जे घेऊन चांगल्या मार्कानं पास झालेला पण प्रारब्धानं साथ नाही दिला. असं होते कधी कधी. तो हुशार आहे. चांगल्या मार्कानं पास झालेला पोरगा पण त्या दैवानं साथ नाही दिली. ते म्हण आहे का नाही पण आता ते म्हण नाही म्हणत कीर्तनात. चांगला एक नंबरचा हुशार विद्यार्थी पण आता त्याच्या आज बिचारा काही साधारण नाही समजणार मला. तो शिक्षक होता. दैव जती ही न्यारी बुद्धी काय तरी बिचारी. मी त्याची थट्टा नाही करत. त्याच्यापेक्षा जर तुम्ही अजिबात नाही केलं बघा. तुम्ही करा पटकन आम्ही झालो बरोबर. काही लोकांना केलं भजन. गोपाल काला गोंडाला ज्या ज्या दैवी आम्ही सांगतो. जो करण तो की जो पेरण तो सांगतो. पेरलंच नाही काय तसं. म्हणून हे प्रक्रिया साधू संतांना कीर्तनात भजन करून घ्यायची का काढली मला माहिती आहे. संसार येता ताप दोघे देवा कैताया सेवा कुटुंबात. संसारात सेवा करता करता माणूस मरायला टेकतो. भजन नाही होत. हे कीर्तनामध्ये तुमच्याकडून साधू संत भजन करून घेतात. हे सोबत येतं. एकाला सांगितलं हे जे केलेलं भजन आहे हे कुणाला देतो नको. याचा फार मोठी किंमत आहे. तुम्हाला का माहिती आहे त्याची किती किंमत. उदाहरण नाही सांगत. याची किंमत ब्रह्मदेवालाही नाही कळत ना शंकरालाही नाही कळत. एवढं मूल्यवान आहे हे भजन. पण आता तुम्ही कीर्तनातही बसून नसल करात तर मग आता त्याला काय म्हणा दुर्दैव म्हणतात. असं आनंदे निर्भर असो भलते ठाई. कुठे राहा कीर्तनाला जंगलात राहा पहाडात राहा आनंदामध्ये राहा. माणूस साधू संत पहा कुठेही राहू द्या त्यांना सुख दुःख सारखं त्यांचे. सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपा ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा धन्य जगे तोची एक हरी राम कृष्ण वासुदेव दास मध्ये वाचे. एकाला आता ह्या जप करायला लावला तर तुम्हाला नाही म्हणता येणार. विठ्ठल 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 बाकीच्यांना म्हणायला लाव नाही काय हा मंत्र. पहिली वळण इंद्रिया सकळा भावतो निरा. आपल्या मुखाला जिभेला वळण पाळावं लागतं. प्रत्येक गोष्टीचं वळण जोपर्यंत आपल्या जीवनात पळत नाही. कीर्तन कशा करताय टाइमपास नाही आहे. आपल्या जीवनात आपल्याला वळण लागण्याकरता कीर्तन आहे. भजनाचं वळण ऐकण्याचं वळण. कीर्तनात सर्व माध्यम आहे. म्हणून कीर्तनासारखं श्रेष्ठ साधन दुसरं कोणतंच नाही. हजार लाखो संप्रदाय असं जगात पण कीर्तन पद्धत जी आहे ही पद्धत सर्वांगानं सेवा होत. डोळ्यानं रूप पाहायचं कानानं देवाची कीर्ती ऐकायची हातानं टाळी वाजवायची पायानं यात्रा करायची. कीर्तनानं सर्वांगानं सेवा होतं. कीर्तन मोठं. कीर्तनात नृत्य केल्या जातं. कीर्तनात नामस्मरण केल्या जातं. कीर्तन हे माध्यम जे निवडलं लोक कल्याणाचं लोक उद्धाराचं ते कारण आहे. म्हणून संत महात्मे सुख येवो अथवा दुःख येवो याची पर्वा न करता आपल्या आनंदात राहा. जंगल में जोगी बसता है कभी हंसता है कभी रोता है. कभी हंसतो
कधी रडतो, त्याची मस्ती आता काय. म्हणून संत महात्मे भगवंताची ही सेवा करत असताना आनंदे निर्भर असो फलते ठाई सुख दुःख नाही चाडाम्मा. आणि म्हणून आता त्यांना काही करायची गरज नाही. आणि कसायास न करी न धरिया, काही करायची गरज नाही, कशाची आस धरायची गरज नाही. तर मग आता काही करायची गरज नाही, कोणती आस नाही, तर मग कसे राहतात. होईन उदास सर्व भावे भक्त से जाना, जे देही उदास गेले आशा पास निवारुणी. भ्रांती माझी सप्तपात अहंदारा पुत्रपात स्वजन गृह द्रव्यपास आशा पास सातवा. सप्तपाशाची निवृत्ती रामनामे करी मारुती. एका रामनामानं सातही पाश मुक्त होतात. म्हणून आम्ही कसायासन करी नजरी आस होईन उदास सर्व भावे. याचं उत्तर तुकाराम महाराज शेवटच्या कडव्यात. मोक्ष